आज श्री आर्य चाणक्य सहकारी पतसंस्थेच्या कोनशिला अनावरण प्रसंगी मंचावर उपस्थित असलेले राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री आदरणीय चंद्रकांत दादा पाटील, माजी आमदार माननीय हळवणकर साहेब, प्रकाशराव आवाडे, आमदार राहुल आवाडे, खासदार धनंजयराव महाडिक, या ठिकाणी संस्थापक अध्यक्ष श्री जवाहर छाबड़ाजी, त्याचप्रमाणे श्री राजेंद्र राशीनकरजी, पंकज मेहताजी, संपूर्ण आपल्या या श्री आर्य चाणक्य पतसंस्थेचे पदाधिकारी आणि उपस्थित सर्व भगिनी आणि बंधूंनो, मला अतिशय आनंद आहे की पतसंस्थेच्या नूतन कार्यालयाच्या कोनशिला अनावरण प्रसंगी या ठिकाणी मी आपल्यामध्ये उपस्थित आहे। आणि मला अध्यक्षांनी सांगितलं की आम्ही ठरवलं होतं की तुम्ही आल्याशिवाय आम्ही याचं उद्घाटनच करणार नाही। असं नाही आहे, तुम्ही असं ठरवलं होतं की मी पुन्हा मुख्यमंत्री झाल्याशिवाय तुम्ही याचं अनावरण करणार नाही। आणि त्यामुळे मुख्यमंत्री झाल्याबरोबर जी माझी पहिली व्हिजिट आली त्यात तुम्ही हे अनावरण या ठिकाणी केलेलं आहे। मला मी आपल्या पतसंस्थेची प्रगती या ठिकाणी बघत होतो, मला अतिशय आनंद वाटला की अतिशय चांगल्या प्रकारे पतसंस्था चाललेली आहे। मागील वर्षी यावर्षी दोन्ही वर्षीची बॅलन्स शीट बघितल्यानंतर नेट NPA 0 आणि निव्वळ नफा जो आहे तो मागील वर्षी 3 कोटी आहे, यावर्षी जवळपास 2 कोटी 90 लाख आहे। या ठिकाणी ठेवी ज्या आहेत त्या मागील वर्षी 186 कोटी होता, त्या वाढून 222 कोटी आता झालेल्या आहेत। गुंतवणूकही चांगल्या प्रकारे वाढली आहे। CD रेशिओ देखील जवळपास 60% आहे। म्हणजे एकूणच जर आपण बघितलं तर हे सर्टिफाय करता येतं की ही संस्था संघाचे स्वयंसेवक चालवतात। कारण कुठलीही सहकारी संस्था ही विश्वस्त भावनेने चालवली गेली पाहिजे अशा प्रकारच्या विचाराचे आपण लोक आहोत। त्यामुळे आपण या ठिकाणी जनतेचे विश्वस्त म्हणून काम करतो, सचोटीने काम झालं पाहिजे, योग्य प्रकारे काम झालं पाहिजे। संस्थेच्या माध्यमातून जो गरजू आहे, ज्याला आवश्यकता आहे त्याला मदत करता आली पाहिजे, उद्योग उभे राहिले पाहिजेत, व्यापार उभा राहिला पाहिजे। पण हे सगळं होत असताना हा जनतेचा पैसा असल्यामुळे तो सुरक्षितही राहायला पाहिजे अशा प्रकारच्या विचारातून ही संस्था चालत असल्यामुळे सातत्याने उत्तरोत्तरेची प्रगती होते आहे। आणि ही प्रगती होत असताना जे काही सहकारी संस्थेचे पतसंस्थेचे जे काही नियम आहेत त्या नियमांवर निकषांवर अतिशय चांगलं काम तुम्ही करता। आपल्याला कल्पना आहे की हे आंतरराष्ट्रीय सहकार वर्ष आहे। या आंतरराष्ट्रीय सहकार वर्षाच्या निमित्ताने देशामध्ये आणि राज्यामध्येही सहकाराला मजबूत करण्याकरता आपण प्रयत्न करतो आहोत। माननीय नरेंद्र मोदीजींनी पहिल्यांदा देशामध्ये वेगळं सहकारिता मंत्रालय काढलं। यापूर्वी देशाच्या केंद्रीय सरकारला सहकार हा 5-7 राज्यात आहे त्यामुळे हा आमचा विषय नाही अशा प्रकारच्या मानसिकता होती, पण ती बदलून सहकार हा केंद्राचाही विषय आहे आणि केंद्राने तेवढंच लक्ष घातलं पाहिजे हे मोदीजींनी ठरवलं। आणि त्यातनं आज सहकार क्षेत्राला एक नवीन उभारी देण्याचा प्रयत्न हा केंद्र सरकार आणि राज्य सरकार करत आहे। आणि अशा या परिस्थितीमध्ये आपल्यासारख्या चांगल्या संस्था या निश्चितपणे इतरांना देखील प्रेरित करतील आणि चांगल्या संस्था निर्माण झाल्या तर त्यातनं समाजाचं भलं होतं। समाजामध्ये एक प्रकारे वित्तीय समावेशन करण्याकरता त्याचा एक फायदा होत असतो। आणि म्हणून मी आपल्या सर्वांना अतिशय मनपूर्वक शुभेच्छा देतो। अशाच पद्धतीने उत्तरोत्तर प्रगती आपली होत राहावी आणि लवकरच आपल्या ज्या ठेवी आहेत या 500 कोटीच्या झाल्या पुन्हा एकदा आम्ही या ठिकाणी येऊ असं आपल्याला आश्वस्त करतो आणि माझं बोलणं संपवतो। धन्यवाद। जय हिंद।